साईराम. आज मी साई सच्चरित्राचा 23वा अध्याय वाचणार आहे. बघूया आपल्याला ह्या अध्यायातून काय नवीन शिकण्यास मिळते. तर याच्यातसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. योग आणि कांदा. श्यामा सर्पदंशातून सुटला. दुसरी गोष्ट, बाबांनी हेजा म्हणजे कॉलराचा अध्यादेश मोडला. आणि तिसरा आहे गुरुभक्तीची कठीण परीक्षा. प्रत्यक्षात हा जीव म्हणजे मानवी आत्मा त्रिगुणात्मक सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. पण मायेमुळे तो आपल्या स्वभावाला जो की सच्चिदानंद आहे हे विसरतो. तो स्वतःच करता आहे असं मानतो आणि या चुकीमुळे तो अखंड दुःखाच्या जाळ्यात अडकतो. सुटकेचा मार्ग त्याला कळतच नाही. सुटकेचा एकमेव उपाय म्हणजे गुरुचरणांवर प्रेमपूर्वक भक्ती करणे. या महान लीला नटनायकाने साईनाथांनी आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला आणि त्यांचं रूपांतर स्वतःमध्ये केले, म्हणजे स्वतःच्या आपल्या स्वभावात केले. आपण साईबाबांना देवाचा अवतार मानतो, पण बाबा नेहमी म्हणायचे की ते देवाचे आज्ञाधारक सेवक आहेत. अवतार असूनही त्यांनी लोकांना हेच दाखवले की माणसाने आपल्या आयुष्यात आपल्या स्थानाला साजेसे वर्तन कसे करावे आणि कर्तव्ये नीट कशी पार पाडावीत. त्यांनी कधीच इतरांची नक्कल केली नाही किंवा इतरांकडून स्वतःसाठी काही करून घेतले नाही. या जगातील जंगम अजंगम सर्व प्राण्यात व वस्तूंमध्ये परमेश्वराचे दर्शन घेणाऱ्या बाबांसाठी विनम्रता हा सर्वात योग्य मार्ग होता. त्यांनी कधीही कोणाकडे तुच्छतेने किंवा अनादराने पाहिले नाही, कारण त्यांना सर्व प्राण्यात नारायण दिसायचा. त्यांनी कधीही स्वतःला मीच देव आहे असे घोषित केले नाही. उलट ते म्हणायचे, मी एक नम्र सेवक आहे. ते नेहमी देवाची आठवण ठेवत आणि वारंवार म्हणत, अल्ला मालिक, म्हणजे देवच एकमेव मालक आणि स्वामी आहे. आपल्याला संतांची खरी ओळख नसते. ते कसे वागतात, काय करतात हे आपल्याला पूर्णपणे कळत नाही. फक्त एवढेच निश्चित माहीत असते की देवकृपेने ते या जगात प्रकट होतात आणि आपल्यासारख्या अज्ञानी व बंधनात अडकलेल्या लोकांच्या जीवनाला मुक्त करतात. आपल्या खात्यावर जर पूर्वसंचित पुण्यसंचय असेल तरच आपल्याला संतांच्या कथा आणि त्यांच्या लीलांचे श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न होते. आता आपण या अध्यायातील मुख्य कथांकडे वळूया. योग आणि कांदा. एकदा असे घडले की एक विद्वान योगाभ्यासी पंडित नानासाहेब चांदोरकरांसोबत शिर्डीस आले. त्यांनी पतंजलींच्या योगांवरील सर्व ग्रंथांचा अभ्यास केला होता, पण त्यांना प्रायोगिक अनुभव नव्हता. ते मन एकाग्र करू शकत नव्हते. अगदी थोडा वेळ सुद्धा समाधी लावता येत नव्हती. त्यांना वाटले, जर साईबाबा प्रसन्न झाले तर ते मला अधिक काळ समाधी लावण्याचा मार्ग दाखवतील. या उद्देशाने ते शिर्डीस आले आणि मशिदीत गेले. तेथे त्यांनी पाहिले, बाबा भाकरी कांद्याबरोबर खात होते. हे पाहून त्यांच्या मनात विचार आला, हा माणूस जो उरलेली भाकरी आणि कच्चा कांदा खातो, तो माझी समस्या कशी काय सोडवणार? मला समाधीचा मार्ग कसा दाखवणार? त्यांचा मनोभाव लगेच समजला. ते नानासाहेबांना म्हणाले, नाना, कांदा फक्त त्यालाच खाता येतो ज्याच्यात तो पचवायची ताकद आहे, इतर कोणालाही नाही. हे वचन ऐकताच तो योगी चकित झाला. तो लगेच बाबांच्या चरणी शरण गेला. मन शुद्ध करून खुलेपणाने त्याने आपली सारी अडचण बाबांना सांगितली आणि बाबांनी त्यांच्या साऱ्या शंका दूर केल्या. अशा रीतीने समाधानी व आनंदित होऊन तो योगी बाबांची उदी आणि आशीर्वाद घेऊन शिर्डीतून निघाला. श्यामा सर्पदंशातून सुटला. ही कथा सांगण्याआधी हेमाडपंत म्हणतात, जीव हा पोपटासारखाच आहे. पोपट पिंजऱ्यात अडकलेला असतो, तसेच जीव शरीरात अडकलेला असतो. दोघांनाही वाटते की आपले हे बंधन योग्यच आहे, चांगले आहे. पण जेव्हा एखादा सहाय्यक म्हणजेच गुरु येतो आणि देवकृपेने त्यांच्या डोळ्यांवरचे पडदे दूर करतो, तेव्हाच त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची व मोठ्या जीवनाची जाणीव होते. मागील अध्यायात आपण पाहिले की बाबांना कसा बाळासाहेब मिरकरांवर येणारा संकटाचा इशारा दिसला आणि त्यांचे प्राण वाचवले. आता वाचकांनी याहूनही अधिक अद्भुत कथा ऐकावी. एकदा श्यामाला विषारी सर्पाने दंश केला. त्याच्या करंगळीला चावा बसला आणि विष शरीरात पसरू लागले. दुखणे फार तीव्र होते. श्यामाला वाटले, मी आता मरतोच. त्याचे मित्र म्हणाले, तुला विठोबाच्या देवळात घेऊन जाऊ. अशा प्रसंगात लोक तिथे जातात.
पण श्यामा पळतच मशिदीत आपल्या विठोबाकडे म्हणजे साईबाबांकडे गेला. बाबांनी त्याला पाहिले आणि त्यांच्यात अचानक राग उसळला. ते जोर ते जोरात ओरडले, "अरे नालायक भटुरड्या, वर चढू नकोस. ध्यानात ठेव. जर वर आलास तर बरे होणार नाही. जा रे, निघा, खाली उतर." बाबांचा रोष पाहून श्यामा गोंधळून गेला व निराश झाला. ही मस्जिद म्हणजे माझे घर आहे आणि बाबा माझे एकमेव आधार आहेत. पण जर त्यांनीच मला हाकलून दिले तर मी कुठे जाऊ? अशी खिन्न भावना त्याच्या मनात आली. त्याला वाटले आता तर आयुष्य संपणारच. तो उदास होऊन तिथेच बसला. थोडा वेळ गेला, पण बाबा शांत झाले. मग बाबा शांत झाले, सामान्य झाले. तेव्हा श्यामा वर गेला आणि बाबांच्या जवळ बसला. मग बाबा श्यामाला म्हणाले, "घाबरू नकोस. दयाळू फकीर तुला वाचवेल. घरी जा आणि शांतपणे बस. बाहेर जाऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. निर्भय राहा आणि चिंता करू नकोस." यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. थोड्याच वेळात बाबांनी तात्या पाटील आणि काकासाहेब दीक्षित यांना श्यामाकडे पाठवले आणि सांगितले, त्यांनी हवे ते खावे प्यावे, घरात मुक्तपणे वावरावे, पण आडवे होऊन झोपू नये. निश्चितच बाबांच्या सूचना पाळल्या गेल्या आणि श्यामा लवकरच पूर्णपणे बरा झाला. या प्रसंगात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे बाबांनी उच्चारलेले शब्द, जा, निघा किंवा जा, निघ, खाली उतर. ते शब्द वरवर श्यामाला उद्देशून वाटले, पण प्रत्यक्षात ते सर्प आणि त्याच्या विषाला आदेश होते. वर जाऊ नकोस म्हणजे श्यामाच्या शरीरात पसरू नकोस. इतर मंत्रशास्त्रात निपुण लोकांप्रमाणेच बाबांना कुठलेही मंत्र, अभिमंत्रित तांदूळ वा पाणी वापरण्याची गरज नव्हती. त्यांचे शब्दच इतके समर्थ होते की त्यांनी श्यामाचे प्राण वाचवले. जो कोणी ही कथा आणि अशा इतर कथा ऐकेल, त्याच्या मनात साईबाबांच्या चरणांविषयी दृढ श्रद्धा निर्माण होईल. आणि मायेच्या समुद्रातून पार जाण्याचा एकच उपाय आहे, सदैव साईंच्या पवित्र चरणांचे स्मरण करणे. दुसरी गोष्ट, कॉलराची साथ. एकदा शिर्डीत कॉलराची साथ जोरात आली. गावकरी अतिशय घाबरले आणि त्यांनी बाहेरील जगाशी सर्व संपर्क बंद केला. गावातील वडीलधाऱ्यांनी एकत्र येऊन साथ थांबवण्यासाठी 2 अध्यादेश जारी केले. कोणतीही लाकडांची गाडी गावात घेऊन येऊ नये, या कोणतीही लाकडांची गाडी गावात येऊ देऊ नये आणि गावात एखादाही बकरा मारू नये. कोणी हे अध्यादेश मोडले तर त्याला दंड ठोठावण्यात येणार असा निर्णय घेतला गेला. पण बाबांना माहीत होते की हे सगळे फक्त अंधश्रद्धा आहे. म्हणून त्यांनी त्या अध्यादेशांची काहीच पर्वा केली नाही. अध्यादेश चालू असतानाच एकदा एक लाकडाची गाडी गावात आली. गावात खरं तर लाकडांची टंचाई होती, तर लोक त्या गाडीला हकलू लागले. बाबांना हे समजले. ते थेट त्या ठिकाणी गेले आणि गाडीवानाला म्हणाले, ही गाडी मशिदीत घेऊन जा. बाबांच्या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस कोणालाच झाले नाही. त्यांना आपल्या धुनीसाठी लाकूड हवे होते, म्हणून त्यांनी ती गाडी विकत घेतली. जसा एखादा ब्राह्मण आपलं आयुष्यभर पवित्र अग्नी सतत प्रज्वलित ठेवतो, तसेच बाबा धुनी रात्रंदिवस अखंड पेटती ठेवत. यासाठी ते नेहमी लाकूड साठवून ठेवत. बाबांचे घर म्हणजेच मस्जिद सर्वांसाठी उघडे होते. तिथे कुलूप किल्ली नव्हती. गरीब लोक तेथे येऊन थोडे लाकूड नेत असत. बाबा कधीही त्याबद्दल तक्रार करीत नसत. त्यांना माहीत होते की संपूर्ण विश्वात परमेश्वरच व्यापून आहे. म्हणूनच त्यांनी कधी कोणाविषयी द्वेष वा वाईट भावना बाळगली नाही. ते पूर्णपणे निर्लेप असूनही साध्या गृहस्थाप्रमाणे वागत, जेणेकरून लोकांसाठी आदर्श उभा राहील. गुरुभक्तीची कठीण परीक्षा ही दुसरी गोष्ट आहे. आता पाहूया की कॉलरावरील दुसऱ्या अध्यादेशाचे काय झाले. अध्यादेश सुरू असताना कोणी एक बकरी मशिदीत आणली. ती बकरी फार अशक्त, म्हातारीने मरणासन्न होती. तेव्हा मालेगावचे फकीर पीर मोहम्मद उर्फ मोठे बाबा तिथे उपस्थित होते. साईबाबांनी त्यांना सांगितले, ही बकरी एका वारात काप आणि ती देवाला नैवेद्य म्हणून अर्पण कर. मोठे बाबा हे साईबाबांच्या अत्यंत मानाचे होते. ते नेहमी बाबांच्या अगदी शेजारी बसत. बाबा प्रथम चिली मोडत, मग ती मोठ्या बाबांना दिली जाई आणि नंतर इतरांना. दुपारी जेवण वाढल्यानंतर बाबा स्वतः मोठ्या बाबांना सन्मानाने बोलवत आणि आपल्या डाव्या बाजूला बसवीत आणि मग सर्वजण जेवत असत. बाबा रोजच्या दक्षिणेतून त्यांना 50 रुपये देत. ते निघत असताना बाबा 100 पावले त्यांना सोडायला जात. अशी होती त्यांची बाबांकडील मानाची जागा. पण जेव्हा बाबांनी त्यांना बकरी कापण्यास सांगितली, तेव्हा त्यांनी सरळ नकार दिला. कशासाठी उगीच तिचा जीव घ्यायचा? बाबांनी श्यामाला सांगितले, तू काप. श्यामा राधाकृष्ण माईकडे गेला आणि तिच्याकडून एक सुरी घेऊन आला व बाबांसमोर ठेवली. पण राधाकृष्ण माईला तेव्हा समजले की ती सुरी कसल्या हेतूसाठी वापरायची आहे, तेव्हा तिने ती परत मागवून घेतली. मग श्यामा दुसरी सुरी आणायला गेला, पण वाड्यातच थांबला आणि बराच वेळ परतला नाही.
मग आली काकासाहेब दीक्षितांची पाळी. ते निःसंशय सोन्यासारखे निर्दोष होते, पण तरी त्यांची परीक्षा घेणे आवश्यक होते. बाबांनी त्यांना सांगितले, सुरी आण आणि ही बकरी काप. ते साठेवाड्यात गेले आणि सुरी आणून बाबांसमोर उभे राहिले. बाबांच्या आज्ञेवरून ते बकरी मारायला तयार झाले. ते एका उच्च कुळातील ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. त्यांनी आयुष्यात कधी कोणत्याही प्राण्याला ठार मारले नव्हते. हिंसेबद्दल त्यांना तीव्र तिटकारा होता. पण तरी बाबांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी त्यांनी धैर्य दाखवून सुरी उचलली. सर्व लोक थक्क होऊन बघत होते. मोठे बाबा जे मुसलमान होते त्यांनी बकरी कापायला नकार दिला आणि हा ब्राह्मण मात्र तयारीला लागला होता. काकासाहेबांनी धोतर घट्ट केले, सुरीला अर्धगोलाकार उचल दिली आणि बाबांच्या अंतिम संकेताची वाट पाहू लागले. बाबा म्हणाले, काय थांबलास? कर रे वार. तेवढ्याच सुरी खाली येणारच होते तेव्हा बाबा ओरडले, थांबा, किती निर्दयी आहेस. ब्राह्मण असून सुद्धा बकरी मारायला निघालास. काकासाहेब लगेच थांबले आणि सुरी खाली ठेवली. ते नम्रतेने म्हणाले, बाबा, तुमचे अमृततुल्य वचनच आमच्यासाठी धर्म आहे. आम्हाला दुसरा कोणताही नियम माहिती नाही. आम्ही सतत तुमचे स्मरण करतो, तुमच्या रूपाचे ध्यान करतो आणि तुमच्या आज्ञांचे पालन रात्रंदिवस करतो. काय योग्य काय अयोग्य हे आम्हाला ठरवायचे नाही. आम्हाला विचार करायचा नाही, वाद घालायचा नाही. गुरूंच्या आदेशाचे त्वरित पालन करणे हेच आमचे कर्तव्य आणि हेच आमचे धर्म आहे. मग बाबांनी काकासाहेबांना सांगितले, अर्पण करण्याचे व बकरी मारण्याचे काम मीच करेन. हे ठरले की बकरीला टक्या नावाच्या ठिकाणी नेऊन संपवावे, जिथे फकीर बसायचे. पण बकरीला तिथे नेत असताना ती वाटेतच मेली. हेमाडपंत या अध्यायाचा शेवट शिष्यांच्या प्रकारांचे वर्गीकरण करून करतात. ते म्हणतात, शिष्य 3 प्रकारचे असतात. श्रेष्ठ शिष्य, जे गुरूंच्या मनातले ओळखतात आणि त्यांच्या आज्ञेची वाट न पाहता त्वरित ती पूर्ण करतात आणि सेवा करतात. मध्यम शिष्य, जे गुरूंच्या आज्ञा जशाच्या तशा विलंब न करता पार पाडतात. सामान्य शिष्य, जे गुरूंच्या आज्ञा टाळाटाळ करून उशिरा पूर्ण करतात आणि प्रत्येक पावलावर चुका करतात. शिष्यांकडे अढळ श्रद्धा असली पाहिजे. ती बुद्धीने पाठबळ दिलेली असावी आणि जर त्यात धैर्यही जोडले तर त्यांचे आध्यात्मिक ध्येय दूर राहणार नाही. श्वासोच्छवास नियंत्रण किंवा इतर कठीण साधना यांची काहीही आवश्यकता नाही. वरील गुण ज्या शिष्यात निर्माण होतील ते पुढील मार्गदर्शनासाठी तयार होतात आणि मग सद्गुरू स्वतः प्रकट होऊन त्यांना मार्गदर्शन करतात व त्यांना आध्यात्मिक परिपूर्णतेकडे नेतात. पुढील अध्यायात आपण पाहूया बाबांची विनोदी बुद्धी आणि रम्य विनोद प्रसंग. श्री साई चरणी वंदन. सर्वांना शांती लाभो.